आणि काय आहे माहितीये का, बाबासाहेब एवढे सोपे नाहीयेत. बाबासाहेबांचा विचार एवढा सोपा नाही आहे का इतर कुणालाही समजेल, इतर कुणालाही पचेल. बाबासाहेबांना जिवंतपणे लोक जेवढे घाबरत नव्हते, बाबासाहेबांच्या विचारांना जिवंतपणे जेवढे लोक घाबरले नाहीत, त्याच्यापेक्षा जास्त लोक आजही बाबासाहेबांच्या विचाराला घाबरतात. त्यांना आजही बाबासाहेबांची भीती आहे, बाबासाहेबांच्या विचारांची भीती आहे. आणि ती भीती अशी आहे की त्यांच्यावर कुठेतरी बंधनं आहेत, म्हणून काहीतरी अफवा पसरवायच्या, काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतात. बाकी ही सगळी देण बाबासाहेबांची आहे. आपल्या संविधानाची जी काही चौकट आहे ती केशवानंद भारतीच्या केसने एवढी स्ट्रॉंग बनवून ठेवलेली आहे की फंडामेंटल राईट्सला कधीही ते हात घालू शकत नाही. त्याच्यासाठी सुप्रीम कोर्ट खूप खंबीर आहे. पण आणखी महत्वाचा मुद्दा मी त्याच्यात हे सांगेन की बाबासाहेबांनी शेवटी हे पण सांगितलं होतं की हे संविधान चांगलं तेव्हाच ठरेल जेव्हा त्याची अंमलबजावणी करणारं सरकार चांगलं असेल. जर सरकार चांगलं नसेल तर हे संविधान ज्याच्या हातात पडेल तो या देशाचं वाटोळं सुद्धा करून टाकू शकतो. म्हणून आपलं काम आहे की आपण आपलं सरकार निवडून देताना, आपले प्रतिनिधी निवडून देताना त्यांची आयडियोलॉजी चेक केली पाहिजे. फक्तच माझा माणूस आहे म्हणून सत्तेत पाठवून आपल्याला चालणार नाही. तो समाजाला खरंच दिशा देणारा आहे का, समाजाचं भलं करणारा आहे का, हे आपल्याला बघावं लागेल. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची भूमिका मी तुम्हाला हे सांगेन की आपले लोक जास्तीत जास्त ज्युडिशियरीमध्ये कसे जातील याचाही आपण विचार केला पाहिजे. आज दिनांक 1 मे महाराष्ट्र दिन आणि आज आपण पुष्प क्रमांक 1067 आपण गुंफत आहोत. खूप अतिशय महत्वाचा असा विषय आहे आणि आजच्या आपल्या प्रमुख वक्ते आहेत आदरणीय ॲडव्होकेट प्रज्ञा अंबादास येजवळ, BA LLB LM LLM DL L&DW PhD पर्स्युइंग इन पर्सनल राईट्स नाशिक येथून आहेत आणि त्यांचा विषय आहे संविधानाची उद्देशिका, अर्थ आणि विश्लेषण. तर मी आदरणीय आजच्या ज्या वक्ते आहेत ॲडव्होकेट प्रज्ञा अंबादास येजवळ यांना विनंती करतो की आपल्या विषयाला आपण सुरुवात करावी. त्यांनी ज्या आयोजकांनी आणि संयोजकांनी हा इतका सुंदर उपक्रम ऑनलाईन माध्यमातून सुरू केलेला आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि आज त्यांच्या या उपक्रमामुळे भारताचं संविधान मी ज्या पद्धतीने माझ्या गुरूंकडनं शिकले आहे किंवा माझ्या शिक्षकांनी मला ज्या पद्धतीने शिकवलेलं आहे त्याच पद्धतीने आणि बाबासाहेबांना ज्या पद्धतीने ते अपेक्षित आहे किंवा होतं त्या पद्धतीने मी तुम्हाला ते इंटरप्रिट करण्याचं किंवा त्याचा अर्थ लावून सांगण्याचं आज मी काम करणार आहे. सो त्याच्यामध्ये जर माझ्याकडनं काही चुकलं तर मोठ्या मनाने मला आपली मुलगी, आपली बहीण म्हणून मला माफ करा. मी माझ्या विषयाला सुरुवात करणार आहे आणि आज आपला विषय आहे प्रस्तावना, ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रिएम्बल म्हणत असतो. आता आज आपण जे प्रिएम्बल बघणार आहोत हे रोज आपण जसं वाचतो आहे फक्त तसं आपण वाचणार नाही आहे. तर आपण कसं बघणार आहोत तर त्या प्रत्येक शब्दांचा अर्थ काय आहे आणि त्याचा अर्थ आपण कसा लावायचा आहे हे फार महत्त्वाचं. आपण जेव्हा एखादा पिक्चरचा प्रोमो बघतो आपल्याला माहिती आहे की काही सध्या जे काही मूवीज येतात, जे काही फिल्म्स असतात त्या फिल्म्सचा एक प्रोमो असतो, बरोबर आहे. त्याला टीजर पण आपण म्हणत असतो. आता हे टीजर किंवा प्रोमो याच्यातनं काय होतं माहिती आहे, त्या संपूर्ण पिक्चरची नेमकी पार्श्वभूमी काय आहे किंवा त्या पिक्चरचा बेस काय आहे, त्या पिक्चरची थीम काय असणार आहे, नेमका कोणत्या विषयाला हात घालून हा पिक्चर प्रदर्शित झालेला आहे किंवा तयार करण्यात आलेला आहे, हे आपल्याला जसं त्या पिक्चरचा टीजर किंवा त्या पिक्चरचा प्रोमो बघितल्यानंतर आपल्याला समजतं की हा पिक्चर नेमका काय असणार आहे, या पिक्चरची स्टोरी नेमकी काय आहे,
हे जसं आपल्याला प्रमोमधून समजतं, त्याच पद्धतीने संपूर्ण संविधानाचा प्रमो, संपूर्ण संविधानाचं एक टीजर, संपूर्ण संविधानाचं एक सार म्हणजे या संविधानाचं, या कॉन्स्टिट्यूशनचं प्रिएम्बल, ज्याला आपण प्रस्तावना असं म्हणतो. ठीक आहे, ती प्रस्तावना इन डिटेलमध्ये मी वाचणार आहे आणि इन डिटेलमध्ये त्या प्रत्येक शब्दाचं इंटरप्रिटेशन मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यांना शक्य असेल किंवा जी मुलं इथे वेगवेगळ्या परीक्षा देत आहेत त्या मुलांनी हव्या असल्यास त्याच्या नोट्स लिहून घ्या, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि त्यांच्याही व्यतिरिक्त आपल्या सर्वांनाच ते व्यवस्थित समजावं. एकदाच ऐकून आपल्या काही लक्षात नाही राहत, पण आपण जर ते हाताखालून गेलं, आपण ते जर लिहून ठेवलं तर नक्कीच आपल्या ते चांगलं लक्षात राहतं. सो आपण सुरू करणार आहोत. सो आता आपण बघणार आहे प्रिएम्बल काय आहे ते, म्हणजेच प्रस्तावना. ठीक आहे, प्रिएम्बल मी वाचणार आहे आणि त्या प्रत्येक शब्दाचं इंटरप्रिटेशन मध्ये देणार. सो we the people of India, we the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic and to secure to all its citizens. आता we the people of India याचं इंटरप्रिटेशन आपल्याला काय ते बघायचं आहे. भारताचं संविधान किंवा भारताची जी घटना आहे ही कुठलीही आपण म्हणूयात की एखाद्या देवाने बनवलेलं, जसं जुन्या काळामध्ये वेद होते, जे आपण म्हणूयात की ज्या देवालाच आपण बघितलेलं नाहीये आणि त्या देवाने काहीतरी जी काही आपण म्हणूयात की त्या देवाने सांगितलेली जी काही आपण म्हणूयात वेद आहेत, त्या वेदाला धरून जेव्हा भारत चालत होता किंवा इथली जी काही सामाजिक परिस्थिती आहे ही सुरू होती, तर आता भारतामध्ये कुठल्याही प्रकारे असे वेद पुराण या गोष्टींवरती हे भारत सरकार किंवा भारताची लोक आता चालणार नाहीत. किंवा राजा जो काही होता भारतामध्ये, मी तुम्हाला आधी सांगितलं की भारतामध्ये अगोदर राजे होते किंवा काही संस्थानं होती. भारतामध्ये अगोदर कायदा नव्हता किंवा कायद्याची कुठलीही प्रोव्हिजन नव्हती. कायदा होता म्हणजे कसा कायदा होता, जो वेदांवरती, मनुस्मृतीवरती आधारलेला, धर्मावरती आधारलेला, असे जे काही आपण म्हणूयात रूल्स अँड रेग्युलेशन्स होते, ज्यावर इथली समाज व्यवस्था चालू होती. भारताचं संविधान हे असंच चालू झालं का, किंवा अचानकच एका दिवशी आपल्याला वाटलं की आपण संविधान आपल्याकडे यायला पाहिजे आणि आपण संविधानाप्रमाणे वागलं पाहिजे का, तर असं नाही आहे. ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जो रेग्युलेटिंग ऍक्ट तयार केला होता, रेग्युलेटिंग ऍक्ट, इंडियन रेग्युलेटिंग ऍक्ट, पूर्ण भारताला रेग्युलेट करण्यासाठी त्यांनी एक रेग्युलेटिंग ऍक्ट तयार केला होता. आणि त्यानुसार त्यांनी भारतामध्ये काय असायला पाहिजे, काय सिस्टीम असायला पाहिजे, ही ब्रिटिशांनी ठरवलेली होती. अल्टिमेटली जर आपण बघितलं तर संविधानाची एक अल्टिमेट सुरुवात किंवा कायद्याचा आधार भारताला असायला पाहिजे. भारताचं सरकार हे कायद्यावर आधारलेलं असायला पाहिजे. हे कुठेतरी अल्टिमेट त्या रेग्युलेटिंग ऍक्टचा एक इम्पॅक्ट घेऊन आपण संविधानाला आपण कुठेतरी सुरुवात केलेली आहे. किंवा आपल्याला पण असं वाटायला लागलं की कायदे जेव्हा असतात तेव्हा कायद्यांमुळे लोकांना भीती वाटते किंवा कायद्यांच्या भीतीपोटी लोक एखादी गोष्ट करायला तयार होतात. जसं सतीची प्रथा अगोदर आपल्या भारतामध्ये होती आणि त्या काळी कुठलाही आपण म्हणूयात की कुठलेही लोक कायद्याला जास्त घाबरायचे नाहीत किंवा धर्मावरती जास्त अवलंबलेले होते. त्याच्यामुळे त्यावेळेला सती जाणं हे धर्माने सांगितलेलं असल्यामुळे ते एक पवित्र असं कार्य मानलं जायचं. आणि एखाद्या स्त्रीचा नवरा मेला की त्यानंतर त्या स्त्रीला सुद्धा त्याच्याबरोबर जिवंतपणे जाळून तिला सती पाठवलं जायचं. आता ह्या अशा अमानुष प्रथा किंवा अमानुष अशा ज्या काही परंपरा आहेत, या मोडगळीला काढण्यासाठी किंवा मोडून काढण्यासाठी राजा राममोहन रॉय यांनी चांगले प्रयत्न केलेले दिसतात. आणि त्यांनी ब्रिटिशांची मदत घेऊन त्याच्यासाठी सती प्रोहिबिटेड एक ऍक्ट तयार केला, कायदा तयार केला. आणि मग लोकांवरती तो कायदा हा काय केला, संपूर्णपणे त्यांच्यावरती बंधनकारक केला. जेव्हा कायद्याचं बंधन येतं तेव्हा आपण त्याला घाबरतो आणि कायद्याच्या भीतीपोटी आपण एखादी कृती करायला सुरुवात करतो. म्हणजे जेव्हा सर्वसाधारणपणे समाज एखादी गोष्ट सांगून किंवा आपण म्हणूयात की त्यांना
सुधारण्याच्या भावनेतून आपण जेव्हा सांगतो तेव्हा ते ऐकत नाही किंवा त्याला एक्सेप्ट करत नाही, त्याला विरोध करतात. पण जेव्हा तसा कायदा तयार होतो आणि कायद्यामध्ये आपण म्हणूयात शिक्षा ठेवली जाते किंवा दंड ठेवला जातो, त्या शिक्षेच्या भीतीपोटी त्या कायद्याची अंमलबजावणी व्हायला सुरुवात होते. म्हणून या भारताचं संविधान कुठल्याही प्रकारच्या एखाद्या देवाने बनवलेलं नाही आहे. हे भारताचं संविधान मॅन मेड आहे, या माणसांनी बनवलेलं आहे. आणि ते पण कुठल्या माणसांनी? भारताच्याच लोकांनी भारताच्याच साठी बनवलेलं हे संविधान आहे. म्हणजेच वी द पीपल ऑफ इंडिया या शब्दातून आपल्याला काय अर्थ घ्यायचा आहे? आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक, आम्ही काय करणार आहोत? हे या भारताला एक सार्वभौम, म्हणजे ज्याला आपण सॉव्हरीन म्हटलेलं आहे. सॉव्हरीन म्हणजे काय? जे सर्वोच्च आहे. कुठल्याही देवाचं, कुठल्याही वेदांचं, कुठल्याही श्रुती, कुठल्याही स्मृती यांचं राज्य किंवा यांच्या आपण म्हणूयात की यांच्या अंतर्गत आता इथले लोक किंवा इथला समाज चालणार नाही. मग तो कुणाच्या अंतर्गत चालेल? तर तो संविधानाच्या अंतर्गत चालेल. मग वी द पीपल ऑफ इंडिया हे काय सांगतं? की हे संविधान आम्ही बनवलेलं आहे, आम्ही या भारताच्या लोकांनी बनवलेलं आहे. आणि कुणासाठी बनवलेलं आहे? आमच्याच साठी बनवलेलं आहे. म्हणजे कुठल्याही देवाने बनवलेलं नाही आहे, आम्हीच आमच्यासाठी हे संविधान बनवत आहोत, असं वी द पीपल ऑफ इंडिया याच्यात म्हटलेलं आहे. आणि MPSC UPSC ला एक प्रश्न असतो, व्हॉट इज द सोर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन? भारताच्या संविधानाचं मूळ स्रोत काय आहे? भारताच्या संविधानाचा मूळ तेव्हा समोर उत्तर आहे वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक हे काय आहे? भारताच्या संविधानाचा मेन स्रोत आहोत, कारण आम्ही आमच्यासाठी बनवलेले हे संविधान आहे. ओके. We the people of India having solemnly resolved to constitute India. Constitute India म्हणजे काय? आम्ही हे संविधान काय करतो आहोत? तयार करतो आहोत. हे संविधान आम्ही कॉन्स्टिट्यूट करत आहोत. आणि ते पण कसं करत आहोत? ज्याच्यामध्ये काय असणार आहे? सॉव्हरीन असणार आहे. सॉव्हरीन म्हणजे सर्वभौम असणार आहे, सर्वोच्च असणार आहे. आणि कोण असेल सर्वोच्च? तर संविधान सर्वोच्च असणार आहे. आता आमच्यावरती कुठल्याही प्रकारचे ब्रिटिश आमच्यावरती रूल करणार नाही, कुठल्याही प्रकारचे वेद पुराण आम्हाला रूल करणार नाही. मग आम्हाला रूल कोण करेल? तर आमचं संविधान जसं सांगणार आहे तसंच आमचं आचरण असेल, तशीच आमची सामाजिक परिस्थिती असेल, असं आपण याच्यामध्ये म्हटलेलं आहे. अशा पद्धतीचं सॉव्हरीन म्हणजेच सार्वभौम ज्याला आपण म्हटलेलं आहे तसा याचा अर्थ आहे. देन सेक्युलर. सेक्युलर सेक्युलर म्हणजे काय? धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? धर्माची अपेक्षा नाही असं का? किंवा सर्वच धर्माची लोक एकत्र राहतात असं का? तर हो, काही प्रमाणामध्ये सर्वच धर्माची लोक इथे एकत्रितपणे राहणार आहे. म्हणजेच काय? अल्टिमेट याचा अर्थ आपल्याला असा बघायचा आहे की आपल्या भारताप्रमाणे जे वेगवेगळे काही देश आहेत त्या देशांना त्यांचं असं एक स्वतःचं ऑफिशियल रिलिजन आहे, त्यांचा असा एक आपण म्हणूयात ऑफिशियल त्यांचा धर्म आहे. जसं आपण बघतो की अमेरिका, USA किंवा UK या ज्या कंट्री आहेत या ख्रिश्चनिस्ट आहेत किंवा तिथे ख्रिश्चन लोकांची संख्या जास्त आहे, सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ख्रिश्चन लोक आहेत. आणि ती ख्रिश्चनिटी हा त्या देशाचा एक ऑफिशियल रिलिजन आहे. ऑफिशियल रिलिजन आहे म्हणजे ऑफिशियल त्यांचा धर्म, त्या देशाचा एक धर्म आहे. त्या देशाचा धर्म म्हणजे काय? तर ख्रिश्चन हा त्या काही देशांचा धर्म आहे. जसं UK ज्यांना आपण ब्रिटन म्हणतो, USA म्हणतो. बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये भारतात सगळ्यात जास्त कुठल्या धर्मांची संख्या असेल किंवा कोणते देश आपण म्हणूयात की ख्रिश्चन असतील तर बरेच सगळ्यात जास्त संख्या जी आहे ती ख्रिश्चन राष्ट्रांची या जगाच्या पाठीवरती आहे. तर जसा त्या लोकांना त्यांचा ख्रिश्चन धर्म आहे, त्या देशाला त्यांचा ख्रिश्चन धर्म आहे, तसेच या जगामध्ये काही मुस्लिम कंट्री पण आहेत. जसं आपण बघतो पाकिस्तान मुस्लिम कंट्री जो आपल्यापासूनच वेगळा झाला.
इराण, इराक सारखे जे देश आहेत हे मुस्लिम कंट्री आहेत. त्याचबरोबर आपण दुबई सारखी मोठी कंट्री बघतो, हे सुद्धा मुस्लिम कंट्री आहेत. आणि त्यांचं ऑफिशियल रिलिजन, त्या देशाचं ऑफिशियल रिलिजन हे मुस्लिम आहे. आता हे मुस्लिम जे काही राष्ट्र आहेत हे त्या धर्मावर आधारित आहेत. म्हणजेच काय, त्यांनाही संविधान आहे, पण त्यांचं जे संविधान आहे हे कुठेतरी कुराणावर आधारलेलं आहे. त्यातल्या ज्या काही प्रोव्हिजन्स असतील, त्यांचे जे काही आर्टिकल्स असतील, त्यांचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील, याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात जास्त आधार घेतलेला आहे कुराणाचा. ख्रिश्चन कंट्रीमध्ये बघितलं तर त्यांच्या सुद्धा संविधानामध्ये, त्यांच्याही कॉन्स्टिट्यूशनमध्ये ख्रिश्चन धर्माचं जे काही बायबल असतं त्या बायबलचा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती इम्पॅक्ट असतो आणि त्यावरच ते आधारलेलं असतं. तसं सेक्युलर या शब्दाचा अर्थ असा होतो की भारताचं जे काही संविधान असणार आहे हे कोणत्याही एका विशिष्ट धर्मावरती आधारलेलं नाही आहे. भारतामध्ये जरी वेगवेगळ्या धर्माची लोक आहेत, हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, पारसी आहे, बौद्ध आहेत, पण भारताचं संविधान हे कोणत्याही एका धर्मावरती आधारलेलं असं नाही आहे. अशा पद्धतीने ते काय आहे, सेक्युलर आहे. दुसरी आणखी गोष्ट सेक्युलरिझम मध्ये बाबासाहेबांना अपेक्षित असलेली जी काही आपण म्हणूया धर्मनिरपेक्षतेची व्याख्या काय होती, त्यांची व्याख्या होती किंवा त्यांचं सेक्युलरिझम बद्दलचं म्हणणं होतं की भारताचं जे काही सरकार असणार आहे, जे पण आता आपण म्हणूयात की जे सत्तेमध्ये सरकार असेल, ज्यांना लॉज बनवण्याचे अधिकार आहे, कायदे बनवण्याचे अधिकार असणार आहेत, त्यांनी सत्तेमध्ये असताना, त्यांनी हे गव्हर्नमेंट रन करत असताना कुठल्याही एका धर्माच्या फेवरमध्ये किंवा कुठल्याही एका धर्माच्या अगेन्स्ट कुठल्याही प्रोव्हिजन्स बनवायच्या नाहीत. म्हणजेच काय, सर्व धर्म समभाव असायला पाहिजे. कुठल्याही एका धर्माचा बेस घेऊन फक्तच त्याला फोकस करून तुम्ही कायदे बनवायचे नाहीत. म्हणजे सेक्युलर. किंवा धर्माच्या ज्या काही गोष्टी असतील त्या त्यांच्या पर्सनल राहू द्या, त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची आपण म्हणूयात की इंटरफेअर त्याच्यामध्ये करायचं नाही. अशा पद्धतीचं सेक्युलरिझम हे इथे अपेक्षित आहे. ओके, फक्तच आम्ही सगळ्याच वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहतो म्हणजे आम्ही सेक्युलर, एवढाच त्याचा अर्थ नाही आहे. तर त्याचा मेन अर्थ आहे की इथे जे कुठलं सरकार असणार आहे त्या सरकारने सरकार चालवत असताना कुठल्याही एका पर्टिक्युलर धर्माच्या फेवरमध्ये किंवा कुठल्याही एका धर्माच्या विरोधात कायदे बनवायचे नाहीत, असा या सेक्युलरिझमचा अर्थ आहे. देन आपण बघणार आहोत डेमोक्रेटिक. डेमोक्रेटिक म्हणजेच काय, लोकशाही. लोकशाही, मग लोकशाहीचा अर्थ काय असतो, आपण आपलं सरकार निवडून देत असतो, बरोबर आहे. लोकशाहीमध्ये काय असते, लोकशाही देशाला स्वतःची अशी घटना असते, राज्यघटना असते, ज्याला आपण संविधान म्हणतो, ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. लोकशाही राज्यांमध्ये एक घटना असते आणि त्या घटनेप्रमाणे तो देश चालत असतो. तिथे कुठल्याही प्रकारचा राजा नसतो, त्या राजाचे कुठलेही रूल्स अँड रेग्युलेशन्स तिथे नसतात, त्या राजाचा जाच तिथे नसतो. तर तिथे काय असते, तिथे लोकशाही असते. आणि ती लोकशाही म्हणजे काय, लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य. त्याला आपण डेमोक्रेटिक कंट्री असं म्हणतो. मग आपण जे स्वीकारलं ते कसं आहे, लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं. आपणच तर निवडून देतो ना लोकांना, आणि तेच काय करत असतात, हे राज्य चालवत असतात. कुणासाठी चालवतात, लोकांसाठीच चालवतात. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, लोकशाही. जिथे लोकांची शाही, कुठल्याही राजाचा किंवा दुसऱ्या एखाद्या कुठल्याही कंट्रीच्या इन्फ्लुएन्स मध्ये आपण राहणार नाही. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण म्हणूयात परकीय आक्रमणं झाली. त्यानुसार कधी पोर्तुगीज, कधी डच, कधी ब्रिटिश, कधी मुघल, अशा वेगवेगळ्या राज्यांच्या आधिपत्याखाली भारत नेहमीच आपण म्हणूयात की गुलाम म्हणून वावरत गेला, राहत गेला. त्यांच्या आधिपत्याखाली आपण आपली जीवनशैली किंवा एक समाज व्यवस्था जी आहे ती आपण चालू ठेवली होती आणि त्यांच्या नियमाखाली आपण वावरत होतो. पण आता तशी कुठल्याही राज्य किंवा कुठल्याही बाहेरच्या आपण मॅडम तुमचा आता येत आहे.
हॅलो. आवाज मध्ये मध्ये आवाज तुमचा येत नव्हता, आता येत आहे. बोला. उपस्थित आहे. ओके. सो लोकशाही म्हणजे काय? लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं जे काही सरकार असेल, राज्य असेल, ज्याच्यावरती कुठल्याही राज्यांचा, कुठल्याही देशाचा प्रभाव असणार नाही. ब्रिटिशांचा प्रभाव आता आमच्या देशावर राहणार नाही, पोर्तुगीजांचा प्रभाव आमच्यावरती राहणार नाही, डच संस्कृतीचा प्रभाव आमच्यावरती राहणार नाही. त्याही व्यतिरिक्त जे काही राजे होते त्या राजांचाही प्रभाव आमच्यावर राहणार नाही. त्याच पद्धतीने ज्या काही हिंदू संस्कृती होत्या, जे काही वेद होते, पुराण होते, स्मृती होत्या, श्रुती होत्या, यांचाही प्रभाव आता राहणार नाही. मग प्रभाव कुणाचा असेल तर तो फक्त संविधानाचा असेल. असं लोकशाही राज्य. ओके. देन त्यानंतर आपण काय बघितलं? रिपब्लिक. रिपब्लिक म्हणजेच काय? प्रजेची सत्ता. आता राजाची सत्ता आहे का? अजिबात नाही. आता ब्रिटिशांची सत्ता आहे का आपल्यावर? अजिबात नाही. मग सत्ता कुणाची? प्रजेची सत्ता. मग प्रजा कोण? तुम्ही आम्ही सगळेच. तुम्ही आम्ही सगळेच सरकार आहोत, तुम्ही आम्ही सगळेच गव्हर्नमेंट आहोत, तुम्ही आम्ही सगळेच जे आहोत हे आपण काय आहोत? रिपब्लिक आहोत. आमचीच सत्ता आता इथे असणार आहे. का? तर आम्ही मतदान करून आम्ही निवडून देणार आहोत आमचे प्रतिनिधी, की आमच्या गरजा काय आहेत, आम्हाला कशाची गरज आहे. मग सत्तेमध्ये जाणारे लोक आहेत, हे निवडून देण्याचा अधिकार कुणाला आहे? प्रजेला आहे. म्हणजे प्रजासत्ताक. आमचं प्रतिनिधित्व करायला कोण गेलं पाहिजे? कोण संसदेमध्ये आपण म्हणूयात की आमच्यासाठी कायदे बनवायला गेलं पाहिजे? तर याचे सगळे जे काही आपण म्हणूयात प्रतिनिधी निवडण्याचा जो अधिकार आहे, तो अधिकार कुणाला आहे? इथल्या प्रजेला आहे. अल्टिमेटली आपण निवडून देतो म्हणून ते प्रतिनिधी पुढे आपण म्हणूयात की लोकसभेत जातात, राज्यसभेत जातात, संसदेमध्ये जातात आणि तुमच्या आमच्यासाठी कायदे बनवतात. म्हणून निवडून कोणी दिलं त्यांना? आपण निवडून दिले. प्रजेनी त्यांना निवडून दिलेलं आहे. म्हणून प्रजासत्ताक. आलं लक्षात? प्रजेने निवडून दिलेले प्रतिनिधी उद्या लोकसभेत, राज्यसभेत जातील आणि या समाजाच्या कल्याणासाठी, या देशाच्या कल्याणासाठी, इथल्या नागरिकांसाठी त्यांच्या काय गरजा आहेत, त्यांच्या उन्नतीसाठी काय काय गरजेचं आहे, याच्यासाठीचे कायदे ते बनवतील. म्हणजेच सत्ता कुणाची आहे? प्रजेची सत्ता आहे. असं प्रजासत्ताक राज्य आम्ही बनवत आहोत असं प्रिएम्बल म्हणतं. अँड टू सिक्युअर ऑल इट्स सिटीझन. आणि हे संविधान काय देत आहे? हमी देत आहे आपल्याला. कशाची हमी देत आहे? की आम्ही सिक्युअर करत आहोत तुम्हाला, या प्रजेला, या देशाला आम्ही सिक्युअर करत आहोत, सुरक्षा देत आहोत, संरक्षण देत आहोत. मग ते संरक्षण कशाचं देत आहोत ते आपण बघणार आहोत. संरक्षण कशाचं आहे? जस्टिस. जस्टिस म्हणजेच काय? न्याय. जस्टिस म्हणजे न्याय. मग आम्हाला सुरक्षा कशाची आहे? न्यायाची सुरक्षा आहे. आणि मग त्याच्यामध्ये काय काय आहे? तर कोणता न्याय असेल? तर आम्हाला सामाजिक न्याय असेल, ज्याला आपण काय म्हणतो? सोशियल. सामाजिक न्याय असेल, इकॉनॉमिक न्याय असेल, पॉलिटिकल न्याय असेल. म्हणजेच काय? सोशल जस्टिस, इकॉनॉमिक जस्टिस अँड पॉलिटिकल जस्टिस. न्याय मिळणार आहे. कशामध्ये मिळणार आहे न्याय? तर सामाजिक न्याय म्हणजेच काय? आता या देशामध्ये कुणीही उच्च, कुणीही नीच अशा पद्धतीचा जो काही आपण म्हणूयात भेदभाव आता इथे राहणार नाही आहे. कारण आता आम्ही काय आहोत? आम्ही एक समान झालेलो आहोत. त्याच्यामुळे आम्हाला न्याय कशाचा मिळाला? समानतेचा न्याय मिळाला. एक सामाजिक न्याय आम्हाला मिळाला. आम्हाला समाजामध्ये इतरांप्रमाणेच सगळ्याच लोकांना एक समान लाईनवरती आणून ठेवलेला आहे, एक समान दर्जा दिलेला आहे. असा न्याय आम्हाला मिळालेला आहे. म्हणजेच काय? सोशियल न्याय आम्हाला मिळालेला आहे. असं अजिबात नाही आहे की एखादा आपण म्हणूयात श्रीमंत व्यक्ती आहे आणि तो कोर्टामध्ये गेला, त्याच्यासोबत जर काही अन्याय झाला आणि तो कोर्टात गेला तर फक्तच त्याला न्याय मिळणार आहे. आणि एखादा व्यक्ती आपण म्हणूयात गरीब आहे किंवा रस्त्यावरती काम करणारा, मोलमजुरी करणारा व्यक्ती असेल आणि तो जर कोर्टात गेला तर त्याला न्याय मिळणार नाही, असं अजिबात नाही आहे. आम्हाला सगळ्याच लोकांना एक सारखा सामाजिक न्याय इथे मिळणार आहे. म्हणून आम्हाला जो काही
न्याय दिलेला आहे तो कसा दिलेला आहे? सामाजिक न्याय इथे दिलेला आहे. दुसरा अजून कसा न्याय दिलेला आहे? इकॉनॉमिक. इकॉनॉमिक म्हणजेच काय? आर्थिक. अगोदरच्या काळामध्ये आपण जसं बघत आलेलो आहोत की जी चातुर्वर्णीय व्यवस्था होती आणि त्या चातुर्वर्णीय व्यवस्थेमधून कुठल्या व्यक्तींनी काय काम करायचं, कुठल्या व्यक्तींनी प्रॉपर्टी ॲक्वायर करायच्या, म्हणजेच आपण म्हणूयात मालमत्ता कुणी ॲक्वायर करायची, कुणी ती साचवून ठेवायची किंवा कशी कमवायची, हे सगळं चातुर्वर्णीय व्यवस्थेतून वेदांवरती जे काही आपण म्हणूयात की वेदांवर आधारलेली ही जी काही चातुर्वर्णीय व्यवस्था आहे त्याच्यामध्ये ठरवून दिलेलं होतं, ज्याच्यामध्ये 12 बलुतेदार पद्धत आपण नेहमीच ऐकलेली आहे की कुणी काय काम करायचं, धनसंचय कुणी करायचा नाही करायचा, म्हणजेच काय जातीनुसार ठरेल की कुठल्या व्यक्तीने किती संपत्ती मिळवायची किंवा नाही मिळवायची. संपत्ती मिळवण्याचे अधिकार, मालमत्ता मिळवण्याचे अधिकार सर्वांनाच त्या काळामध्ये नव्हते. विशिष्ट लोकच आपण म्हणूयात की मालमत्ता मिळवू शकत होते. आणि हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे, आपल्याला जर पाणी पिण्याचा अधिकार नव्हता तर आपण मालमत्ता तयार करणं किंवा गोळा करून ठेवणं हे तर आपल्याला माहितीच नव्हतं, कारण आपल्याला तो अधिकारच नव्हता. मग आपल्याला हा सुद्धा अधिकार मिळालेला आहे की तुम्हाला वाटेल तेवढा पैसा, वाटेल तशा पद्धतीने आपण म्हणूयात की तुम्हाला जी आवडेल ती प्रॉपर्टी तुम्ही मिळवू शकता, तुम्हाला आवडेल तसं घर तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला आवडेल तसे दागदागिने घेऊ शकता, तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने धनसंचय तुम्ही करू शकता. हा अधिकार आपल्याला कुठून मिळालेला आहे? तर या संविधानातून मिळालेला आहे. आणि हे आपल्या प्रिएम्बलमध्ये जे काही जस्टिस सांगितलेलं आहे त्या जस्टिस मधून आपल्याला हा इकॉनॉमिकली न्याय जो आहे, आर्थिक न्यायाचं जे काही स्वातंत्र्य आहे, हा आपल्याला इथून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर काय? पॉलिटिकल. पॉलिटिकल म्हणजे राजकारणाचा आपल्याला जे काही असेल त्या राजकारणाचा आपल्याला न्याय मिळणार आहे. म्हणजेच काय, तुम्हाला आम्हाला कुणालाही वाटलं तर आपण काय करू शकू? आपण राजकारणामध्ये उतरू शकू, या देशाचं प्रतिनिधित्व करू शकू. तुम्ही आम्हाला कुणाला जरी वाटलं की मला पंतप्रधान व्हायचंय, कुणीही पंतप्रधान होऊ शकतं. तुम्हाला आम्हाला वाटलं कुणाला तरी राष्ट्रपती व्हायचंय, कोणीही राष्ट्रपती होऊ शकतं. आता धर्माच्या आधारावरती इथे कोणीही उच्च नाही, नीच नाही, आणि आपण म्हणूयात वेदांवरती आधारलेली आता कुठली सिस्टीम इथे नाही. म्हणून आम्हाला इथे कसा न्याय मिळणार आहे? राजकीय न्याय मिळणार आहे. आम्हाला पॉलिटिकल न्याय इथे मिळणार आहे. म्हणून पॉलिटिकल न्याय मिळाल्यामुळेच आपण आपले लोक सत्तेमध्ये पाठवू शकत आहे, हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला जो न्याय मिळाला आहे तो कसला आहे? पॉलिटिकल न्याय सुद्धा आपल्याला आपल्या संविधानाने दिलेला आहे, हे आपल्याला समजायचं. देन लिबर्टी. लिबर्टी म्हणजे काय? स्वातंत्र्य. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य. आपल्याला माहिती आहे की संविधान येण्याच्या अगोदर आपल्याला कसलंही स्वातंत्र्य नव्हतं. पाणी पिण्याचं आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं. आपल्यासारख्या लोकांना, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सावलीचाही या समाजाला विटाळ होत होता. कशा पद्धतीने आपल्याला इथल्या अस्पृश्यतेचा त्रास झालेला आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मग आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे. कुठल्याही व्यक्तीला जगण्यासाठी काही हक्क आणि काही स्वातंत्र्य असावे लागतं. जर व्यक्तीला जगताना जर काही स्वातंत्र्य नसतील किंवा काही हक्क आणि अधिकार नसतील तर त्याचं जीवन हे पशुतुल्य होऊन जातं. त्याच्या जगण्याला डिग्निटी राहत नाही किंवा त्याच्या जीवनाला दर्जा प्राप्त होत नाही. मग कुठल्याही माणसाला माणूस म्हणून जरी जगायचं असेल तर त्याच्यासाठी त्याला काहीतरी हक्क असावे लागतात, काहीतरी स्वातंत्र्य असावं लागतं. त्याच्यामुळे त्याला एक माणूस म्हणून जगण्याची जी काही त्याची उमेद असते, त्याला असं वाटतं की मी माणूस म्हणून जगत आहे. येतंय लक्षात? आणि त्याच्यासाठी कशाची आवश्यकता आहे? स्वातंत्र्याची. मला शिकायचं आहे, पण जर माझी फॅमिली जर मला स्वातंत्र्य देत नसेल तर माझी इच्छा असून फायदा नाही. मला शिकायचं असेल पण माझं संविधान किंवा माझं सरकार मी शिकावं याच्यासाठी जर काही गोष्टी बनवतच नसेल, मला ते स्वातंत्र्य जर देत नसतील तर माझी इच्छा असून काहीच फायदा नाही. मग त्याच्यासाठी काय असायला पाहिजे? पहिल्यांदा स्वातंत्र्य असायला पाहिजे. मला माझा विचार तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, मग मला तो एक्सप्रेस करण्याचं स्वातंत्र्य असायला पाहिजे. माझा विचार मी बोलून व्यक्त करेन,
माझा विचार मी कवितेतून व्यक्त करेन, माझा विचार मी भाषणातून व्यक्त करेन, माझा विचार मी एखादं पुस्तक लिहून व्यक्त करेन. पण त्याचं सुद्धा आधी काय असायला पाहिजे? स्वातंत्र्य असायला पाहिजे. जर मला माझं पुस्तक आणि माझे विचार लिहिण्याचं स्वातंत्र्यच नाही मिळालं तर मी ते कसे उतरवेल, ते कसं मी पब्लिश करेल, कसं ते लोकांपर्यंत जाईल? ते जाणारच नाही. म्हणून स्वातंत्र्य ही फार महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण राईट टू लाईफ बघणार आहोत आर्टिकल 21 प्रमाणे, तेव्हा या स्वातंत्र्याचा मी तुम्हाला परिपूर्ण उलगडा करून सांगणार आहे की माणसाला जगण्यासाठी ज्या ज्या काही स्वातंत्र्याची गरज असते ते स्वातंत्र्य किती किती मोठ्या प्रमाणात आहेत, किंवा किती छोट्या छोट्या गोष्टींमधलं स्वातंत्र्य हे माणसाला अपेक्षित असतं. आणि ते स्वातंत्र्य जर त्याला मिळालं नाही तर त्याच्यातून तो व्यक्ती स्वतःचा विकास करू शकत नाही. आणि स्वतःचा विकास करण्यासाठी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्वातंत्र्य. मग या संविधानाने आम्हाला काय दिलं? या संविधानाने आम्हाला स्वातंत्र्य दिलं. मग ते स्वातंत्र्य कशा कशाचं दिलं? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लिबर्टी ऑफ थॉट, विचारांचं स्वातंत्र्य दिलं. मला जो विचार वाटतो तो विचार मी प्रखड, आपण म्हणूयात एकदम मला जसा वाटेल त्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत तो पोहोचवण्याचं मला स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणून आज मी तुमच्याशी बोलू शकत आहे. म्हणून आपण वेगवेगळी पुस्तकं वाचू शकतो, वेगवेगळ्या लोकांचे आत्मचरित्र, वेगवेगळ्या लोकांचे अनुभव आपण जे काही वाचतो हे का वाचतो? तर त्यांना त्यांचे विचार मांडण्याचं, पुस्तकामध्ये एक्सप्रेस करण्याचं स्वातंत्र्य या संविधानाने दिलेलं आहे. म्हणून ते त्यांचा विचार काय करू शकत आहेत? पुस्तकाच्या रूपाने बाहेर काढत आहेत किंवा समाजापर्यंत पोहोचवत आहेत. म्हणून विचाराचं स्वातंत्र्य ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण विचारांचं स्वातंत्र्य जर नसेल तर समाजामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही. आपल्याला कितीही चांगली गोष्ट माहिती असेल पण ते मांडण्याचा अधिकार नसेल तर त्याचा समाजाला फायदा होणार नाही. म्हणून विचाराचं स्वातंत्र्य हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून एखादा कवी काय करतो? त्याच्या कवितेतून त्याचा विचार दाखवतो. एखादा चित्रकार काय काढतो? त्याच्या चित्रातून त्याचा विचार तो प्रकट करत असतो. जसं आपण एखादं निसर्गाचं सुंदर असं चित्र बघतो की त्याच्यातनं आपल्याला डोंगर दिसत आहेत, डोंगराच्या मागून कोवळी किरणं सूर्याची दिसत आहेत, छोटीशी नदी वाहताना दिसते, आजूबाजूला आपल्याला हिरवळ दिसते. तर ते काय असतो? तो त्या चित्रकाराचा विचार असतो आणि त्या विचारातून तो दाखवतोय की हा निसर्ग बघा, त्याची जेव्हा सूर्य जेव्हा उगवतो त्याची कोवळी कोवळी किरणं जेव्हा या निसर्गामध्ये या झाडांवरती या तृणांवरती पडता आहेत तेव्हा त्या निसर्गाचं रूप कसं खुललेलं आहे हा तो त्याच्या विचारातून, त्याच्या चित्रातून प्रदर्शित करतो. म्हणून विचारांचं स्वातंत्र्य हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग संविधानाने आपल्याला काय दिलं? विचारांचं स्वातंत्र्य दिलं. त्यानंतर कशाचं दिलं आहे? बिलीफ. बिलीफ म्हणजे विश्वास. विश्वास कशाच्या बाबतीतला? त्याचबरोबर काय? फेथ. फेथ आणि विश्वास दोघी गोष्टींचा अर्थ एकच आहे. पण कशाबद्दलचा विश्वास, कशाबद्दलचं फेथ? तर फेथ अँड वर्शिप. धर्माच्या बाबतीमध्ये प्रत्येक व्यक्तीला ज्याला जो आवडेल तो धर्म, तो रिलिजन प्रोफेस करण्याचा, त्याची वर्शिप करण्याचा, त्याच्यावर विश्वास ठेवण्याचं जे काही स्वातंत्र्य आहे ते आपल्याला दिलेलं आहे. ज्या व्यक्तींना जो धर्म आवडेल त्या धर्माची उपासना, त्याची पूजा अर्चा, त्याच्यावर विश्वास ठेवण्याचं हे सुद्धा स्वातंत्र्य कुणी दिलेलं आहे? आपल्याला आपल्या संविधानाने दिलेले आहे. कुणावरही कुठल्याही धर्माची बळजबरी असता कामा नये, कुठलाही फोर्स कुणावरही असता कामा नये. आणि धर्म ही नेहमीच प्रत्येकाची एक इमोशनल बाजू असते किंवा एक भावनिक बाजू असते. त्याच्यामुळे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या धर्माचं असं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि तेही आपल्याला या संविधानाने दिलेलं आहे. देन आपण काय बघणार आहोत? इक्वालिटी. इक्वालिटी म्हणजे काय? इक्वालिटी म्हणजे समानता. समानता जी आपण अगोदर बऱ्याच वेळेला आपण अनुभवलेली आहे की असमानता असल्यामुळे समाजामध्ये कशा पद्धतीने भेदभाव होत होते, अस्पृश्यता कशी मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि त्या अस्पृश्यतेमुळे, त्या भेदभावामुळे, चातुर्वर्णीय व्यवस्थेमुळे समाजामध्ये समानता नव्हती. पर्टिक्युलर धर्माच्या लोकांना शिकण्याचा अधिकार होता. ब्राह्मण जी लोक होती त्यांनीच काय करायचं? त्यांनी ज्ञानार्जन करायचं, त्यांनीच शिकायचं, हा त्यांना अधिकार होता. शूद्र लोकांना शिकण्याचा अधिकार नव्हता. म्हणजेच तेव्हा समानता होती का? अजिबात समानता नव्हती.
जे पण क्षत्रिय लोक आहेत तेच काय करणार आहेत, ते युद्ध करणार आहेत, ते संरक्षण करणार आहेत, बाकी कुणीही ते करायचं नाही. जे पण आपण म्हणूयात की वैश्य जी लोक आहेत ती काय करणार, बिझनेस करणार. जी काही बिझनेस असतात, मोठे मोठे जे काही व्यापार असतील, हे कुणी करायचे, ते वैश्य लोकांनी करायचे. आणि शूद्र लोकांनी काय करायची, तर उरलेली सगळी जी काही गावाची घाण काढायची काम असेल, इतर जी काही तुच्छ पद्धतीची जी काही कामं असतील ती त्या लोकांनी करायची. म्हणजेच काय होतं, भेदभाव होता, असमानता होती, कुठेही समानता नव्हती. तर आम्हाला आमच्या संविधानाने काय दिलेली आहे, समानता दिलेली आहे, जी पुढे जाऊन आपण आर्टिकल 14 मध्ये बघणार आहोत. आणि त्या आर्टिकल 14 मधली समानता ही खूप इन डिटेलमध्ये आपण वेगवेगळ्या केस लॉचा आधार घेऊन आपण ते शिकणार आहोत. ठीक आहे. तर आम्हाला जी समानता दिलेली आहे ती कशाची दिलेली आहे, दर्जाची समानता, स्टेटस. तुमचं माझं स्टेटस, तुमचा माझा दर्जा हा समान असायला पाहिजे. मग तो समान दर्जा कशामुळे येईल, आम्हाला जर शिक्षण घ्यायचा अधिकार मिळाला तर आम्ही इतरांच्या बरोबरीने आमचा सुद्धा एक दर्जा तयार करू शकू, आमचा सुद्धा एक स्टेटस तयार करू शकू. मग त्याच्यासाठी समानता कशाची दिली, दर्जाची समानता दिली. कशाची, दर्जाची समानता दिली. आणि त्याचबरोबर काय, अपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी मिळायला पाहिजे, आणि संधी मिळाली तरच आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला जर शिक्षणाची संधीच मिळाली नाही तर त्याचं स्टेटस अपलिफ्ट होईल का, नाही होणार. मग त्याच्यासाठी त्याला आधी संधी देणं गरजेचं आहे. मग संधीची समानता आपल्याला दिली आहे की सगळ्यांना समानते, आपण म्हणूयात सगळ्यांना संधी आहे. कशाची, राष्ट्रपती होण्याची सगळ्यांना संधी आहे, पंतप्रधान होण्याची सगळ्यांना संधी आहे, कलेक्टर होण्याची सगळ्यांना संधी आहे, वकील होण्याची सगळ्यांना संधी आहे, डॉक्टर होण्याची सगळ्यांना संधी आहे. भारतात एक तरी व्यक्ती येऊन असं म्हणू शकतो का आज की मला डॉक्टर होता येणार नाही, मला इंजिनियर होता येणार नाही, मी पंतप्रधान होऊ शकत नाही, मी राष्ट्रपती होऊ शकत नाही, मी गव्हर्नर होऊ शकत नाही, असं कोणी म्हणू शकतं का? असं कोणीही म्हणू शकत नाही. का, तर ती समानता, ती संधी ही देण्यात आलेली आहे आपल्याला. आणि ती कुणी दिलेली आहे, ती संविधानाने दिलेली आहे. म्हणून समानता गरजेची आहे. म्हणून आपल्याला आपल्या संविधानाने काय दिलेली आहे, समानता दिलेली आहे. देन टू प्रमोट अमंग देम ऑल. प्रमोट अमंग देम ऑल म्हणजे सर्वांमध्ये जी काही आहे ती आपण म्हणूयात प्रत्येकाच्या आयुष्याचा दर्जा हा काय झाला पाहिजे, प्रमोट झाला पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्याची प्रगती झाली पाहिजे, भरभराट झाली पाहिजे. याच्यासाठी आम्हाला काय दिलेली आहे, संधीची समानता दिली. याच्यासाठी आम्हाला दर्जाची समानता दिली, जेणेकरून आमच्या आयुष्यामध्ये आम्ही आमची प्रगती जी काही आहे ती साध्य करू शकू, प्रगती गाठू शकू, आम्ही आमची अपलिफ्टमेंट करू शकू. याच्यासाठी आपल्याला काय दिलेली आहे, समानता दिली आहे. अँड देन फ्रॅटर्निटी. फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुभाव. आता कुठलाही भेदभाव नसेल, कुणीही अस्पृश्य नसेल, सगळ्यांमध्ये बंधुभाव असेल, प्रेम असेल. आम्ही एकमेकांशी एकमेकांचे बंधू प्रेम, आपण म्हणूयात की बंधू असल्यासारखे, एकमेकांचे नातलग असल्यासारखे, एकमेकांची मैत्री असल्यासारखे असे संबंध आम्ही आता आमच्या देशामध्ये माणसांमध्ये आम्ही अशा पद्धतीचे बंधुभावाचे संबंध आम्ही प्रस्थापित करू. कुणीही कुणाशी उच्च नीच, जाती भेद, अस्पृश्यता अशी कुठलीही जी काही जुन्या चालीरीती आहेत या आम्ही फॉलो करणार नाही. आम्ही आता या देशामध्ये काय प्रस्थापित करू, आम्ही बंधुभाव प्रस्थापित करू, ज्याच्यामध्ये कुणीही उच्च नीच, या धर्माचा त्या धर्माचा, खालच्या जातीचा वरच्या जातीचा, पैशाने श्रीमंत पैशाने गरीब असं काहीही असणार नाही. अशी बंधुभावाची जी काही आम्ही संकल्पना आहे ती या देशामध्ये काय करणार आहे, प्रस्थापित करणार आहे. त्याला म्हटलेलं आहे फ्रॅटर्निटी. अँड फ्रॅटर्निटी अश्युरिंग द डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल. आणि अशी बंधुता जी काय करेल, अश्युरन्स देईल, आश्वासन देईल. कशाचं आश्वासन देणार आहे, डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल, प्रत्येक व्यक्तीच्या मोठापणाचं जे काही असेल निश्चितता देणारं असं बंधुभाव आम्ही प्रस्थापित करू. बंधुभाव देणार म्हणजे कशाचा देणार आम्ही, ज्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीची डिग्निटी, प्रत्येक व्यक्तीचा मोठेपणा हा काय असणार आहे, आपण म्हणूयात की तो अपलिफ्ट होईल. त्या प्रत्येकाच्या
त्या प्रत्येक व्यक्तीला एक मोठेपणा मिळेल अशा पद्धतीची फ्रॅटर्निटी प्रस्थापित करण्याचं आश्वासन, निश्चितता आम्ही या संविधानातून देत आहोत. देन द युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ नेशन, आणि त्याचबरोबर या देशाची एकता आणि या देशाची एकात्मता जपण्याचं, त्याचं संवर्धन करण्याचं काम आम्ही इथून पुढे करणार आहोत. समाजामध्ये जर समता असेल, बंधुता असेल, स्वातंत्र्य असेल, तरच आपण आपल्या देशाची एकता आणि एकात्मता ही टिकून ठेवू शकतो. जेव्हा धर्माच्या आधारावरती आपण म्हणूयात की युद्ध होतात, किंवा धर्माच्या आधारावरती एखाद्या देशाचं राज्य चालतं, किंवा धर्माच्या आधारावरती देशातल्या माणसांमध्ये आपण म्हणूयात की तेढ निर्माण झालेली असते, वाद निर्माण झालेला असतो, तेव्हा तिसऱ्या एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या एखाद्या देशावरती येऊन स्वतःचं वर्चस्व स्थापन करण्यासाठी कठीण जात नाही. कारण की ब्रिटिशांनाही माहिती होतं की भारताची जी काही लोक आहेत ही धर्माच्या बाबतीत फार इमोशनल आहेत आणि इथला कारभार हा पूर्णपणे धर्मावर आधारलेला आहे. त्याच्यामुळे इथल्या लोकांना वेगळं करणं सुद्धा खूप सोपं आहे. आणि आता पुढे भविष्यामध्ये कुणीही आमच्यावर येऊन आक्रमण करेल, आमच्या देशाची फूट पाडेल, या देशातून दुसरे राज्य निर्माण करेल, असं होता कामा नये. म्हणून या देशाची एकता आणि या देशाची एकात्मता जपण्याचं काम, ते संवर्धित करण्याचं काम आम्ही करणार आहोत, असं याच्यातनं म्हटलेलं आहे. आणि असं संविधान, ज्या संविधानामध्ये काय काय दिलेलं आहे, या संविधानामध्ये सर्वोच्च असेल ती म्हणजे घटना, या संविधानामध्ये समाजवाद असणार आहे, या संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष म्हणजे कुठल्याही राजकारण्याने, कुठल्याही आपण म्हणूयात गव्हर्नमेंटने, सरकार चालवताना कुठल्याही एका धर्माच्या फेवरमध्ये किंवा त्या धर्माच्या अगेन्स्ट कायदे बनवायचे नाही, असं सेक्युलरिझम. डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही, लोकांनी लोकांसाठी, लोकांकडून चालवलेलं राज्य. त्याचबरोबर इथले प्रतिनिधी ही प्रजा निवडेल, या देशाचे लोक हेच आपले प्रतिनिधी निवडतील, असं रिपब्लिक. अशी जी काही आमची जी काही संविधान असणार, आमचं जे कॉन्स्टिट्यूशन असणार आहे, त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आम्ही न्याय देणार आहोत. कशाचा? सामाजिक न्याय देणार आहोत, आर्थिक न्याय देणार आहोत, राजकीय न्याय देणार आहोत. त्याचबरोबर आम्ही स्वातंत्र्य बहाल करणार आहोत, विचारांचं स्वातंत्र्य, स्वतःचं मत एक्सप्रेस करण्याचं स्वातंत्र्य, धर्मावरती श्रद्धा, त्याचा आपण त्याचं म्हणूयात की त्याची उपासना, त्याचा प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य. त्याचबरोबर इक्वॅलिटी, समानता देणार आहोत. कशासाठी? संधीची समानता, जेणेकरून प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये स्वतःची प्रगती करेल, अशा संधीची समानता देणारं असं संविधान आम्ही बनवत आहोत. आणि त्या संविधानामध्ये आम्ही काय देतो? बंधुभाव. असा बंधुभाव जो व्यक्तीची डिग्निटी, प्रत्येक व्यक्तीचा मोठेपणा, त्याची प्रगती करण्याचा, आणि त्या सगळ्यांमध्ये एकता आणि एकात्मता या देशाची कशी प्रस्थापित होईल, अशी जी काही घटना आहे, जी आज आम्ही बनवलेली आहे, जी घटना बनवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी आपण म्हणूयात रक्ताचं पाणी केलेलं होतं, त्याच्यासाठी त्यांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा त्याच्यामध्ये त्यांना वेळ लागलेला होता. असं संविधान तयार केलं, आणि ते संविधान दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण काय करत आहोत? डू हिअर बाय अडॉप्ट करत आहोत आम्ही. त्याचबरोबर इनॅक्ट करत आहोत. अँड टू गिव्ह अवर सेल्फ, स्वतःच्या प्रती आम्ही काय करत आहोत? अंगीकृत करत आहोत, समर्पित करत आहोत. असं संविधान या देशाचं बनवलेलं आहे, असं ही प्रस्तावना सांगते. आता ही प्रस्तावना जी आहे ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बनवलेली आहे, आणि ही सुद्धा आपण 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समिती समोर जेव्हा सादर करण्यात आली, तेव्हा ती आपण काय केलेली आहे? स्वीकारलेली आहे. आता जेव्हा संविधान बनवलं 1949 रोजी, त्यावेळेला त्याच्यामध्ये सोशालिस्ट, सेक्युलर अँड इंटिग्रिटी हे जे काही 3 वर्ड्स आहेत, हे जे काही 3 शब्द आहेत, हे त्यावेळेच्या संविधानामध्ये नव्हते. मग हे कधी टाकण्यात आले? तर सेक्युलर, सोशालिस्ट आणि इंटिग्रिटी हे जे 3 महत्वाचे शब्द आहेत, सोशल म्हणजे सामाजिक, सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष, आणि इंटिग्रिटी
देशाची जी काही एकता आणि एकात्मता आपण ज्याला म्हणतो, हे 3 शब्द ज्या वेळेला प्रिएम्बल बनवलं तेव्हा त्यामध्ये नव्हते. मग ते 1976 मध्ये जेव्हा 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली, त्या घटना दुरुस्तीने हे त्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहे. हे 3 वर्ड सेक्युलर, सोशलिस्ट, इंटिग्रिटी हे 3 शब्द प्रिएम्बल मध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये कुठल्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आले, तर ती घटना दुरुस्ती आहे 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये. आणि याच्यासाठी आतापर्यंत प्रिएम्बल अमेंडमेंट झालेलं आहे का, तर हो, आतापर्यंत प्रिएम्बल फक्त एकदाच अमेंड झालं, जे 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीने ते अमेंड करण्यात आलेलं आहे. याच्यासाठीच्या 2 महत्वाच्या केस लॉज आहेत. पहिली केस आहे प्रिएम्बलवरची, ती म्हणजे री-बेरुबारीची केस. री-बेरुबारी हा वेस्ट बेंगॉल मधला एक प्रदेश होता आणि आपल्याला हे चांगलं माहिती आहे की भारताला 15 ऑगस्ट रोजी जे काही स्वातंत्र्य मिळालं 1947ला, त्याच्या अगोदरच्या दिवशी 14 ऑगस्ट 1947च्या दिवशी पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालेलं होतं. आणि पाकिस्तानला काश्मीरच्या साईडचा काही भाग, त्याचबरोबर वेस्ट बेंगॉलच्या साईडचा काही भाग हा पाकिस्तानला देण्यात आलेला होता. आणि मधला जो काही भाग आहे तो भारताचा भाग होता. आपल्याला माहिती आहे वरती काश्मीर होतं आणि काश्मीरचा जो काही दर्जा आहे तो आर्टिकल 370 प्रमाणे त्याला एक स्पेशल स्टेटचा दर्जा देण्यात आलेला होता. ओके, आपल्याला हे पण माहिती आहे की जेव्हा भारत, मी तुम्हाला मागे पण सांगितलं की भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला, त्या स्वातंत्र्य भारतामध्ये 566 संस्थानांना एकत्र करण्यात आलं आणि त्या 566 संस्थानांमध्ये 3 जे राज्य होते ते भारतामध्ये मर्ज व्हायला तयार नव्हते. त्याच्यामधला राजा हरिश्चंद्र जो आपण बघितलं की काश्मीरचा राजा होता, त्याचबरोबर हैदराबादचा राजा, जुनागडचा राजा होता. या लोकांनी काही त्यांची संस्थानं मर्ज केलेली नव्हती, त्याच्यामुळे ते तेव्हा सेपरेटच होते. पण बंगालचा जो काही भाग आहे, त्या बंगालच्या काही भागामध्ये बेरुबारी नावाचा काही भूभाग होता. त्याच्याबद्दलचा जो काही मुद्दा होता तो तसाच ठेवण्यात आलेला होता, तो सेटल्ड झालेला नव्हता की तो नेमका पाकिस्तानला द्यायचा की तो भारतामध्ये घ्यायचा. पण जसंही पाकिस्तान सेपरेट झालं तर पाकिस्ताननी त्या प्रदेशासाठी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती की तो भाग जो आहे तो पाकिस्तानला मिळावा. आणि भारताचं असं म्हणणं होतं की तो भाग आम्ही भारतात घेणार आहोत. जसं आर्टिकल 1, जसं पुढच्या भागामध्ये आपण आर्टिकल 1 बघणार आहोत, त्याच्यामध्ये जे नवीन राज्य बनवायचे असतील किंवा एखादा भूभाग भारताच्या भूभागामध्ये ऍड करून घ्यायचा असेल तर त्याचे संपूर्ण अधिकार कॉन्स्टिट्यूशनने पार्लिमेंटला दिलेले आहेत. त्या प्रदेशावरून तो एक मुद्दा होता जो प्रिएम्बलशी रिलेट करत होता. तर ती पहिली केस होती प्रिएम्बलवरची, री-बेरुबारी केस. आणि त्या री-बेरुबारीमध्ये जे जजमेंट दिलेलं होतं ते जजमेंट त्यावेळेचे जजेस सगळेच नवीन होते. त्यावेळेला संविधान इंटरप्रिट करणं एवढं सोपं नव्हतं आणि त्यानुसार जे री-बेरुबारीमध्ये जे काही इंटरप्रिटेशन आलेलं आहे किंवा ते जजमेंट आले, त्या जजमेंटमध्ये असं म्हटलेलं होतं की प्रिएम्बल इज अ नॉट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. भारताच्या संविधानाचं प्रास्ताविक हे संविधानाचा भाग नाही आहे. भारताच्या संविधानाचं प्रास्ताविक हे भारताच्या संविधानाचा भाग नाही आहे आणि ते अमेंडमेंट करता येणार नाही. म्हणजे जर आपल्याला प्रिएम्बलमध्ये काही दुरुस्त्या करायच्या असतील तर त्याच्यात दुरुस्त्या करता येणार नाहीत, असं जजमेंट त्या री-बेरुबारीच्या केसमधून आलेलं होतं. पण पुढे जाऊन केशवानंद भारतीची जेव्हा केस आली तेव्हा केशवानंद भारतीच्या केसमध्ये हा जो मुद्दा आहे तो मुद्दा सेटल्ड झाला आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की प्रिएम्बल इज द पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि तो अमेंड करता येईल. आणि त्यानंतरच असं म्हटलं गेलं आहे की प्रिएम्बल जेव्हा जेव्हा संविधानाचा अर्थ लावताना काही प्रॉब्लेम येणार आहे तेव्हा तुम्ही प्रिएम्बल वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल की भारताच्या संविधानामध्ये कोणत्या कोणत्या प्रोव्हिजन दिलेले आहेत, भारताचं संविधान नेमकं काय म्हणतं हे तुम्हाला प्रिएम्बल वरून इंटरप्रिट करता येईल. म्हणून प्रिएम्बल हे भारताच्या संविधानाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि ते अमेंड करता येईल, अशी केशवानंद भारतीची केस आहे. केशवानंद भारतीच्या केसवरती मी पूर्ण एक चॅप्टर घेईल, ज्याच्यावरती पूर्ण जे आपलं लेक्चर असेल ते पूर्ण केशवानंद भारतीचं जजमेंट आपण त्याच्यामध्ये बघू. हळूहळू जसं आपण संविधानाच्या एक एक आर्टिकलकडे आपण जाणार आहोत.
तर आतापर्यंत प्रिएम्बल किती वेळेला अमेंड झालेलं असेल, तर आतापर्यंत प्रिएम्बल फक्त एकदाच अमेंड झालं, ते पण 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये, आणि त्याच्यामध्ये केशवानंद भारती मधून आलेलं सगळ्यात महत्वाचं जजमेंट, ज्याच्यामध्ये काय म्हटलंय, प्रिएम्बल इज द पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड इट कॅन बी अमेंडेड, त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येईल असं त्याच्यातनं म्हटलेलं आहे. सो आज आपण हे प्रास्ताविक बघितलं. याच्या पुढे प्रत्येक आर्टिकल विथ केस लॉज आपण समजून घेणार आहोत. तुम्ही मला या मंचावरती बोलण्याची संधी दिली, सगळ्यांनी माझं ऐकून घेतलं, त्यासाठी सगळ्यांचे काही प्रश्न असतील, माझं काही चुकलं असेल तरीही मला आवर्जून सांगा. थँक्यू सो मच. आज अतिशय महत्वाच्या विषयावर संविधानाची उद्देशिका, अर्थ आणि विश्लेषण या संदर्भात आजच्या प्रमुख वक्त्या ॲडव्होकेट प्रज्ञाताई अंबादास शेजवळ यांनी अतिशय महत्वपूर्ण आपल्याला या संदर्भात अर्थ आणि विश्लेषण समजावून सांगितलेलं आहे. तर केशवानंद भारतीचा याच्यावर आपण एक चॅप्टर पुन्हा एकदा पूर्ण, आज खरं मला आज कळालं की केशवानंद भारतीचं काय आहे, तो 42 घटना दुरुस्ती आणि उद्देशिकामध्ये चेंज करता येतं हे आज कळालं, कारण हा मुद्दा माहीतच नव्हता. तर या संदर्भात सविस्तर आपण या संदर्भात बोलणार आहातच. तर आपले खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. एक मिनिट, ऍक्च्युली केशवानंद भारतीमध्ये खूप सारे मुद्दे क्लब केलेले आहेत. मी तुम्हाला हळूहळू हे पण सांगेल की जेव्हा एखादी केस लॉज येते त्याच्यामध्ये फक्त पर्टिक्युलर एक मुद्दा असतो की आणखी वेगवेगळे जे काही ज्वलंत इश्यू आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. केशवानंद भारतीमध्ये प्रॉपर्टीचा एक महत्वाचा इश्यू होता, जे पण गव्हर्नमेंट ज्या काही प्रॉपर्टी ॲक्वायर करतं त्याचा पण इश्यू होता. त्याचबरोबर प्रिएम्बल अमेंड करता येईल का हा पण विषय होता, आणि त्याही पेक्षा महत्वाचा विषय असा होता पॉवर ऑफ द पार्लियामेंट. पार्लियामेंटला जे काही पॉवर्स आहेत कायदे बनवण्याच्या संदर्भामध्ये किंवा त्यांना जे काही राईट्स दिलेले आहेत ते राईट्स ॲब्सोल्यूट राईट्स दिलेले आहेत का, म्हणजे परिपूर्ण राईट्स पार्लियामेंटला आहेत का, पार्लियामेंट त्यांना वाटेल तसे लॉज बनवू शकतात का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा केशवानंद भारतीचा होता. आणि त्या केशवानंद भारतीतनं हे सांगितलेलं आहे की पार्लियामेंटला जरी कायदे बनवण्याचे अधिकार असले तरी सुद्धा ते परिपूर्ण नाही आहेत, त्याच्यावर सुद्धा रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत. आणि कायदे बनवताना जे पण आपली फंडामेंटल राईटची जी काही चौकट आहे, म्हणजे आर्टिकल 12 पासून 35 पर्यंत जे काही मूलभूत आम्हाला जे काही हक्क दिलेले आहेत त्या हक्कांना धक्का लागणार नाही असेच कायदे बनवले गेले पाहिजे. आणि जर पार्लियामेंटनी मनाने काहीतरी कायदे बनवले आणि ज्याच्यामुळे आर्टिकल 12 पासून 35 पर्यंतचे जे मूलभूत हक्क आहे त्याचं कुठेतरी उल्लंघन होत असेल तर पार्लियामेंटनी बनवलेले लॉज हे व्हॉइड डिक्लेअर करण्याचा, अवैध ठरवण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाला दिलेला आहे, हे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. हा सगळ्यात महत्वाचा विषय. म्हणजे एका भाषेमध्ये किंवा एका शब्दात केशवानंद भारती सांगायचे असेल तर पार्लियामेंटला जे कायदे बनवण्याचे अधिकार आहेत ते ॲब्सोल्यूट नाही आहेत किंवा परिपूर्ण नाही आहेत, हा त्याचा मेन मुद्दा आहे. त्याच्यावरती पण रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत आणि त्याच्यासाठी डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर हे डॉक्ट्रिन त्याच्यामध्ये वापरलेलं आहे. डॉक्ट्रिन म्हणजे तत्व असतं. आता जसं आपण लॉ शिकतो आहोत तसे तुम्हाला एक एक लॉचे शब्द मी तुम्हाला मराठीमध्ये त्याचा अर्थ सांगेन, जेणेकरून सगळ्यांनाच कायदा वाचायचा कसा, समजून कसा घ्यायचा ते सगळ्यांनाच कळेल. अगदी 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 खूपच महत्वाची माहिती. आणि तुम्ही आता दर गुरुवारी आम्हाला संविधानाचं विश्लेषण करणार आहे, तर बरेच मुद्दे त्याच्यामध्ये येणारच आहेत. तर आपले खूप मी अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो. खूप महत्वाची माहिती आपण दिली. मला एक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की बाबासाहेबांनी 1 पासून ते 36 पर्यंत जे कलम आहेत ते कुठल्याही सदस्यांना त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही, इतर कलमामध्ये बदल करता येईल. म्हणजे हे असं बाबासाहेबांनी ठासून सांगितल्यामुळं आताचे जे सत्तेवर बसलेले सरकार आहे ते जे संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहे, ह्या ज्या 1 ते 36 पर्यंत जे कलम त्यांच्या अंगलट येतात म्हणून त्यांना हे नको आहे का संविधान,
असं मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. हे किती सत्य आहे? अगदीच खरं आहे, कारण की जे काही संविधान आहे त्याच्यामध्ये जे काय होतं त्याचं इंटरप्रिटेशन करताना बाबासाहेबांनी ज्या काही गोष्टी अगोदर लिहून ठेवलेल्या आहेत त्याचं सुप्रीम कोर्टाला वेळोवेळी इंटरप्रिटेशन, त्याचा अर्थ लावावा लागतो आणि त्यानुसार त्याला इंटरप्रिट करावं लागतं. आणि अर्थातच जे आर्टिकल 12 पासून 35 पर्यंत जे काही आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत ते इतके महत्वाचे आहेत की त्यापैकी एकाचं जरी उल्लंघन झालं तर त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण म्हणूयात की लोकशाहीला धक्का बसू शकतो आणि इथल्या राजकारण्यांना कुठेतरी लोकशाहीच संपवायची आहे म्हणून ते तिथे हात घालण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्या संविधानाची जी काही चौकट आहे ती केशवानंद भारतीच्या केसने एवढी स्ट्रॉंग बनवून ठेवलेली आहे की फंडामेंटल राईट्सला कधीही ते हात घालू शकत नाही. त्याच्यासाठी सुप्रीम कोर्ट खूप खंबीर आहे. पण आणखी महत्वाचा मुद्दा मी त्याच्यात हे सांगेन की बाबासाहेबांनी शेवटी हे पण सांगितलं होतं की हे संविधान चांगलं तेव्हाच ठरेल जेव्हा त्याची अंमलबजावणी करणारं सरकार चांगलं असेल. जर सरकार चांगलं नसेल तर हे संविधान ज्याच्या हातात पडेल तो या देशाचं वाटोळं सुद्धा करून टाकू शकतो. म्हणून आपलं काम आहे की आपण आपलं सरकार निवडून देताना, आपले प्रतिनिधी निवडून देताना त्यांची आयडियोलॉजी चेक केली पाहिजे. फक्तच माझा माणूस आहे म्हणून सत्तेत पाठवून आपल्याला चालणार नाही. तो समाजाला खरंच दिशा देणारा आहे का, समाजाचं भलं करणारा आहे का, हे आपल्याला बघावं लागेल. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची भूमिका मी तुम्हाला हे सांगेन की आपले लोक जास्तीत जास्त ज्युडिशियरी मध्ये कसे जातील याचाही आपण विचार केला पाहिजे. आपली जास्तीत जास्त लोक ज्युडिशियरी पर्यंत गेले पाहिजे. सुहासिनीताई शेळके यांना विनंती करतो, त्यांनी आपला अभिप्राय द्यावा. आदर्शांना वंदन, सर्वांना सविनय जय भीम. खरोखर हा विषय घेतलाय आपल्या उपक्रमामध्ये, खरोखर चांगला आहे आणि सगळी माहिती आपल्याला मिळते. ताईने खूप छान माहिती सांगितली, अगदी सोप्या भाषेत उदाहरणं देऊन खूप छान वाटलं, ऐकत राहावं असं वाटलं. त्यांचा आवाज सुद्धा गोड आहे, मस्त वाटलं. आणि मला एक प्रश्न विचारायचा होता. आता काही काही लोक अशी म्हणतात की बाबासाहेबांनी संविधान लिहिलंच नाही, एक समिती नेमली होती आणि त्या समितीने संविधान लिहिलंय. तर ह्या प्रश्नाचं उत्तर मला मिळावं अशी विनंती करते ताईंना. ऍक्च्युली काय माहितीये, संविधानाची जी काही समिती होती त्याच्यामध्ये बरेच मेंबर्स होते, मोर दॅन 100 मेंबर्स त्याच्यामध्ये होते. पण संविधानाचा जो काही मसुदा होता, नेमकं जे कंटेंट आहे त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे याच्यासाठीची जी काही मसुदा समिती होती, ज्याला ड्राफ्टिंग कमिटी म्हटलं जातं, त्या ड्राफ्टिंग कमिटीवरती 7 मेंबर्स अपॉइंट करण्यात आलेले होते. आणि त्या 7 मेंबर्स पैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या मसुदा समितीचे चेअरमन होते. म्हणजे मेन चेअरपर्सन जे होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि जे बाकीचे जे 6 लोक होते त्याच्यामध्ये मुन्शीज वगैरे होते किंवा आणखी जे मला आता नाव रिकॉल नाही होते, मी तुम्हाला तेही डिटेल सांगेन. पण त्या 6 लोकांची भूमिका संविधान लिहिण्यामध्ये काहीही नव्हती, म्हणजे शून्यातच होती. म्हणजे एक जण तर त्याच्यात मयत झाले होते, एक जण सतत आजारी होते, एक जण सारखे दौऱ्यावर राहायचे आणि त्यांनी ते काम कधीही केलं नाही. अल्टिमेटली ते संविधान पूर्ण तयार करण्याची जी जबाबदारी होती ही डॉक्टर बाबासाहेबांवरती आलेली होती. आपल्या बाबासाहेबांनी जी काही संविधान किंवा घटना निर्मिती केली याच्यासाठी त्यांनी भारताच्या कल्याणासाठी किंवा या समाजामध्ये कशी व्यवस्था असायला पाहिजे, कायदे कसे असायला पाहिजे, हे आत्ता जे आपण जे काही वाचलं या सगळ्या गोष्टींना आणण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या संविधानाचा अभ्यास केलेला होता. आणि त्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट, जसं फंडामेंटल राईट आपण USA कडनं आपण ते बॉरोड केलं. बाबासाहेबांनी USAचं कॉन्स्टिट्यूशन वाचलं आणि त्याच्यामधलं USAच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये बिल ऑफ राईट नावाचा एक पार्ट आहे आणि त्या बिल ऑफ राईट मध्ये मॅग्ना कार्टा नावाचा आणखी एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये तिथल्या नागरिकांना मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत. जसं मी म्हटलं की माणसांना जगण्यासाठी आता जे काही हक्क असतात त्या हक्कांमध्ये पण प्रकार आहे. मूलभूत हक्क वेगळे, संविधानिक हक्क वेगळे. संविधानिक हक्कालाच आपण लीगल राईट म्हणतो किंवा कायदेशीर हक्क असं पण म्हणतो, पण मूलभूत हक्क हे वेगळे असतात. आता मूलभूत हक्क हे कसे असतात, तर मूलभूत हक्क हे माणसाला जन्माने प्राप्त होतात, ज्याला आपण नॅचरल राईट्स असं सुद्धा म्हणतो. म्हणजे आपला जन्म झाल्यानंतर
श्वास मिळावा, अन्न मिळावं, हे काय आहे? ही गरज आहे. आणि ही कुणी दिली आहे? ही निसर्गातूनच आपल्याला मिळायला आहे. तर ते कुणी ऑब्स्ट्रक्ट ते करू शकत नाही किंवा ते रिस्ट्रिक्ट करू शकत नाही. हा जन्माला येतानाच आपण आपला एक काय घेऊन आलेलो आहे? हक्क घेऊन आलेलो आहे. पाणी पिण्याचा हक्क हा माझा नैसर्गिक हक्क आहे, तो मला कुणी बहाल नाही केलेला. मतदानाचा हक्क हा बहाल केलेला हक्क आहे. मग तो मतदानाचा हक्क काय आहे? बहाल केलेला हक्क म्हणजे कसा? त्याच्यासाठी काय आहे? त्याच्यासाठी प्रोव्हिजन आहे. त्याच्यासाठी आपण अडल्ट फ्रँचायझी बघतो. मग अडल्ट फ्रँचायझी मध्ये काय आहे? तर जर एखादा मुलगा, एखादी मुलगी किंवा भारताचा नागरिक या देशामध्ये ज्याचं वय वर्ष 18 पेक्षा पुढे आहे त्यालाच तो बहाल करण्यात आलेला आहे. पण असं आहे का 18 वर्ष पूर्ण झालेलाच श्वास घेऊ शकतो आणि 1 वर्षाचा जन्माला आलेला श्वास नाही घेऊ शकत? 18 वर्षाचा पाणी पिऊ शकतो, याला पाण्याची गरज नाही? या नैसर्गिक गरजा आहेत. ज्या ज्या काही नैसर्गिक गरजा असतात त्या मूलभूत हक्कांमध्ये येतात. आणि बाबासाहेबांनी आपल्याला जे मूलभूत हक्क दिलेले आहेत त्याच्यासाठी त्यांनी अमेरिकेच्या संविधानाचा अभ्यास केला. अमेरिकेच्या बिल ऑफ राईट्स मधून मॅग्ना कार्टा, त्याच्यामधनं हे फंडामेंटल राईट्स घेऊन आपल्याला आपल्या संविधानामधून दिलेले आहेत. त्याचबरोबर जवळपास भारतीय घटनेचा जवळपास 30 ते 35% भाग हा 1935चा गव्हर्नमेंट ऍक्ट ऑफ इंडिया हा जो आहे 1935चा, त्याच्यातनं जवळपास बराच जो काही भाग आहे तो संविधानामध्ये घेण्यात आलेला आहे की इथे कशी लोकशाही असायला पाहिजे, अडल्ट फ्रँचायझी असायला पाहिजे की नाही, स्टेट कसं आपण फॉर्म करणार आहोत किंवा इतर बऱ्याच गोष्टी आहेत. या आपण 1935चा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आहे त्याच्यातनं आपण घेतलेला आहे. बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी बऱ्याच ठिकाणाहून घेतलेल्या आहेत. पण याच्यामध्ये सिंहाचा वाटा, खरी भूमिका कुणाची असेल, खरे कष्ट कुणाचे असतील तर ते एकमेव बाबासाहेबांचे आहेत. त्याच्यामुळे लोक काय वाचतात ना हे आपण विचार न केलेलंच बरं. आणि काय आहे माहितीये का, बाबासाहेब एवढे सोपे नाहीयेत. बाबासाहेबांचा विचार एवढा सोपा नाही आहे का इतर कुणालाही समजेल, इतर कुणालाही पचेल. बाबासाहेबांना जिवंतपणे लोक जेवढे घाबरत नव्हते, बाबासाहेबांच्या विचारांना जिवंतपणे जेवढे लोक घाबरले नाहीत त्याच्यापेक्षा जास्त लोक आजही बाबासाहेबांच्या विचाराला घाबरतात. त्यांना आजही बाबासाहेबांची भीती आहे, बाबासाहेबांच्या विचारांची भीती आहे. आणि ती भीती अशी आहे की त्यांच्यावर कुठेतरी बंधनं आहेत म्हणून काहीतरी अफवा पसरवायच्या, काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतात. बाकी ही सगळी देण बाबासाहेबांची आहे हे आपल्याला माहिती पाहिजे.